ज्या कोणी महिला जर का जेलपर्यंत येतात तर त्यांच्यावर कोणता तरी प्रसंग घडलेला असतो. त्या महिलेला जेलमधून म्हणजे त्या गुन्ह्यातून बाहेर निघून तिने स्वतःचं आयुष्य स्थिर करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. प्रयास आम्ही काय करतो की तिने स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्यातून तिने म्हणजे स्वतःला तयार करणं, की घरात इतका त्रास आहे आणि त्या त्रासाला म्हणजे कंटाळून त्यांनी तो एखादा म्हणजे नवऱ्यावर वार केला आहे किंवा कशावर वार केला आहे, म्हणजे अशा पद्धतीने पण क्राईम घडला आणि त्या जेलपर्यंत गेलेल्या आहे. माझं नाव प्रज्ञा शिंदे. मी प्रयासमध्ये गेली 33 वर्ष काम करते. प्रयास हा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा प्रकल्प आहे. गेली 33 वर्ष महिलांबरोबर रिहॅबिलिटेशनचं काम करत आहे. महिलांबरोबर काम करतो, तसंच यंग ऑफेंडर्स आपले मुलं आहेत जी 18 ते 23 वयोगटातली आहेत, त्यांच्याबरोबर पण रिहॅबिलिटेशनचं काम करतो. ज्या महिला प्रिझनपर्यंत गेलेल्या आहेत, त्या मुलांबरोबर आम्ही काम करतो. जी मुलं 0 ते 6 वयोगटातली आहेत, त्या मुलांना महिला स्वतः म्हणजे समजा जर जेलपर्यंत गेल्या आहेत, तर त्या मुलांना आतमध्ये घेऊन जाऊ शकतात. आणि जी मुलं 14 ते 18 वयोगटातली आहेत, तर त्यांच्याबरोबर पण आमचं रिहॅबिलिटेशनचं काम चालतं. हा झाला प्रयासचा काम करण्याचा एक तर प्रकार. पण मी जेव्हा म्हणजे प्रयासमध्ये सुरुवात केली, तेव्हा बालवाडी टीचर म्हणून केली. पण ठीक आहे, आम्ही ज्या महिलांबरोबर आता काम करतोय आणि त्या महिला वेगवेगळ्या गुन्ह्यातनं जेलपर्यंत पोहोचल्यात. ज्या कोणी महिला जर का जेलपर्यंत येतात, तर त्यांच्यावर कोणता तरी प्रसंग घडलेला असतो. मग कोणत्या ह्याच्यात कारण त्यांनी आत्तापर्यंत खूप काही सहन केलेलं असतं आणि त्यानंतर त्यांच्या हातून हा गुन्हा झालेला आहे. पण प्रयासमध्ये येणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांना सपोर्ट सिस्टम नाही आहे. एक तर त्यांना म्हणजे केसबद्दल किंवा गुन्ह्याबद्दल काहीच माहिती नसतं किंवा लीगल बाजू काही त्यांना माहिती नसते. घरचा काही सपोर्ट नसतो. हा सपोर्ट सिस्टम कुटुंबाचा नसतो, समाजाचा नसतो. त्यामुळे ती जेलपर्यंत आलेली असते आणि त्यानंतर पुनर्वसनाचं काम जेव्हा आम्ही करतो, तेव्हा त्या महिलेला जेलमधून म्हणजे त्या गुन्ह्यातून बाहेर निघून तिने स्वतःचं आयुष्य स्थिर करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो, की तिने परत त्या गुन्ह्यात आणि परत त्या जेलपर्यंत पोहोचू नये. तर आमचा हा रिहॅबिलिटेशन प्रोग्राम जो आहे, तो आम्ही अशा पद्धतीने करतो, की ती जेलमधून बाहेर आल्यावर जेव्हा आमचे सोशल वर्कर जेलमध्ये जातात आणि त्यांना जेव्हा कळतं, की या महिलेचं आम्ही बॅकग्राऊंड विचारतो, ती कोणत्या गुन्ह्यात आली आणि त्यानंतर ती स्वतःहून म्हणजे पुढे काय विचार करते, कुणाचा विचार करते, मुलाचा विचार करते, कुटुंबाचा विचार करते, स्वतःचा विचार करते. तर आम्ही जेव्हा तिच्याजवळ सोशल वर्कर म्हणून बसतो आणि तिची माहिती घेतो, तेव्हा म्हणजे कधी-कधी असं जाणवतं, की तिला गुन्ह्याबद्दल काही माहितीच नाही आहे. म्हणजे कोणत्यातरी कारणास्तव ती जेलपर्यंत आले आणि त्यानंतर तिला आता बाहेर पडल्यावर स्वतःला काय करायचं आहे. पण ती जास्त करून मुलांचा विचार करून ती म्हणते, की मी आतमध्ये आले, माझी मुलं कुणाकडे आहेत माहिती नाही. तर तो मुलांना आम्ही एक सपोर्ट देतो आणि त्यानंतर तिची माहिती घेऊन किंवा तिचं आधी कोणतं स्किल होतं, तिने कोणतं ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा ती किती शिकलेली आहे, पुढे काय करू शकते, आधी कोणतं काम केलं होतं का? आणि ही सगळी माहिती घेतल्यावर ती जेव्हा बाहेर येईल, बाहेर म्हणजे जेलच्या बाहेर, म्हणजे जामीनवर बाहेर आल्यानंतर तिचं पुनर्वसनाच्या दृष्टीने आम्ही तो विचार करतो. मग आल्यानंतर तिला कोणतं स्किल देता येईल. तर तिने आधी काय शिवण क्लास केलं आहे किंवा काय ट्रेनिंग कोणतं घेतलं आहे किंवा तिचं शिक्षण किती आहे, पुढे ती काय करू शकते का? हे सगळं ते आतमध्ये माहिती मिळाल्यावर बाहेर आल्यानंतर एकतर तिच्या घरात तिला सपोर्ट सिस्टम आहे का? घरी नसेल तर ती कुठे जाणार? ती कुणाजवळ राहणार? मग शेल्टर होम जर का तिला घरी घेणार नसतील, तर गव्हर्नमेंटचे शेल्टर होम आहेत, NGOचे शेल्टर होम आहेत. मग तिची राहण्याची व्यवस्था करतो. मुलं असतील तर मुलांचं म्हणजे एखाद्या जर का नातेवाईकाकडे ठेवायचं असेल, तर तिकडे ठेवतो. नसेल तर गव्हर्नमेंटचे शेल्टर्स होम्स आहेत मुलांसाठी, तर तिथे आम्ही ठेवतो. पण ते मगाशी जसं चंद्रकलाने सांगितलं, की CWCला आम्ही उभे करतो आणि त्यांच्यामार्फत आम्ही संस्थेमध्ये त्या मुलांना ठेवतो. म्हणजे हे झालं मुलांचं. पण त्या महिलेला जेव्हा आम्ही जर का सपोर्ट सिस्टम देतोय, तर इथे एक तर शेल्टर होम आहे. शेल्टर होममध्ये ठेवल्यानंतर तिचं स्किल बघून तिला आम्ही ट्रेनिंग देतो.
मग तिने शिलाईचं घेतलंय, नर्सिंगचं घेतलंय, केअरटेकरचं घेतलंय, अशा वेगवेगळ्या तिने जर का, आणि त्यासाठी आम्ही तिचा तो प्रयत्न करतो. म्हणजे प्रयास आम्ही काय करतो, की तिने स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्यातून तिने म्हणजे स्वतःला तयार करणं. आणि अशा कितीतरी महिला आहेत. पण महिला जेव्हा आपण म्हणजे तिचा गुन्ह्याचा जर एखादा भाग बघितला आपण, तर असा असतो. मी एखादं उदाहरण देईन. कारण एक महिला जेलपर्यंत आली, पण जेव्हा तिच्या घरी, कारण तिला 3 मुली होत्या आणि घरचा इतका त्रास होता, त्या मुलींमुळे ती म्हणजे जावेला मुलगा आहे, मला मुलीच आहे. त्यामुळे तिला तो घरी त्रास होत होता आणि त्यामुळे ती मेंटली इतकी डिस्टर्ब झाली आणि घर सोडून जेव्हा बाहेर गेली, तर ती जात कुठेतरी एक जोगेश्वरीला राहत होती आणि कल्याणपर्यंत पोहोचली आणि कल्याण जेलला जाऊन ती तिथे कुणाच्या एका लग्नात गेली आणि तिथे तिने काहीतरी असं म्हणजे एक तर डिस्टर्ब असल्यामुळे त्या लग्नात ती काय मुलांना वगैरे धरायला लागली, तर सगळ्यांना वाटलं की ही मूल चोरते किंवा किडनॅप करते आणि त्या केसमध्ये ती जेलपर्यंत पोहोचली. जेव्हा जेलमध्ये गेल्यावर जाणवलं जेलमध्ये की ही डिस्टर्ब आहे. मग तिला ती औषधं सुरू केली. पण या सिच्युएशनमध्ये त्या महिलेला काही सांगता येत नव्हतं, स्वतःचा पत्ता माहिती नव्हता, मी कुठे आले ते कळत नव्हतं. जोगेश्वरी आणि कल्याणपर्यंत पोहोचेपर्यंत त्या महिलेला काहीच माहिती नाही. नंतर मग आम्ही सोशल वर्कर जेव्हा जात होतो, तेव्हा मग म्हणजे माझं मी म्हटलं अंधेरीत राहते. मग ती थोडंसं म्हणजे ते औषधं, कारण जेलमध्ये त्या ह्याच्यावर तिला औषधं वगैरे सुरू झाली आणि त्या औषधांचा परिणाम होऊन ती थोडीशी स्थिर व्हायला लागली आणि त्या डिस्टर्बन्समधून ती बाहेर आली. त्यानंतर ती म्हणाली, "मॅडम, मग माझं ना घर जोगेश्वरीत आहे." आता जोगेश्वरी आहे आणि थोडं तिला आठवायला लागलं. त्या ह्याच्यात ती माहिती देऊ लागली आणि त्यानंतर जाणवलं, की अरे, हिला आता हा पत्ता दिला नाही. मग आम्ही घरी गेलो तेव्हा असं जाणवलं, की ही महिला घरातूनच ती निघाली होती. त्या गोष्टीला 9-10 महिने झाले होते. त्यांना असं वाटलं या पावसाळ्यात त्या महिलेचं काहीतरी झालंय. त्यांनी सगळीकडे शोध घेतला. ती मिसिंग कंप्लेंट दिली, पण ही महिला कुठेच सापडली नाही. जेव्हा आम्ही गेलो आणि असं म्हणजे तिने पत्ता दिल्यावर त्या घरी गेल्यानंतर जाणवलं, त्यांना त्या मुली तिला 3 होत्या आणि त्यातली मुलगी मोठी 12वीला होती आणि ती पण पार्ला कॉलेजला होती. ती इतकी रडायला लागली आणि तिला असं झालं, की "अरे, आई आमची जिवंत आहे." आणि तिने नंतर त्या मुलीने वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी दुसऱ्या दिवशी जाऊन त्या कल्याण कोर्टात जाऊन त्या महिलेला सोडवलं आणि घरी आणलं. म्हणजेच काय, की जेलमध्ये येणाऱ्या महिलेचं सिच्युएशन असं आहे, की काहीतरी घरात घडलेलं आहे आणि त्या प्रसंगाने ती जेलपर्यंत गेलेली आहे. अशा काही महिला आहेत, की ज्या जेलपर्यंत कशा जातात. जरुरी नाही की कोणताही क्राईम, कारण खूप महिला आम्ही सुरुवातीला बघितल्यात, की घरात इतका त्रास आहे आणि त्या त्रासाला म्हणजे कंटाळून त्यांनी तो एखादा म्हणजे नवऱ्यावर वार केलाय किंवा कशावर वार केलाय, म्हणजे अशा पद्धतीने पण क्राईम घडलाय आणि त्या जेलपर्यंत गेलेल्या की आहेत. आपलं प्रयास मग अशाच महिलांचा आधार म्हणून असा हां. एक एंड करायचा. हां. आणि जेव्हा प्रयासमध्ये म्हणजे हा सपोर्ट सिस्टम नसल्यामुळे ज्या महिला जेलपर्यंत जात आहेत आणि त्याच महिला बहुतेक वेळी प्रयासची मदत घेतात. कारण ज्यांना खरोखरच सपोर्ट सिस्टम आहे, त्या महिलांना बाहेर म्हणजे त्यांचे नातेवाईक आहेत किंवा इतर सपोर्ट सिस्टम आहे किंवा पोलीस स्टेशन वगैरे मॅनेज करतायत, त्या महिला प्रयासकडे येत नाहीत.